मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि याच पावसाळी अधिवेशनादरम्यान आता बीड जिल्ह्यातील जे आमदार आहेत यांनी बीड जिल्ह्यातील जे विकासाच्या बाबतीत कोणते विषय मांडले पाहिजेत याविषयी आपण बीड जिल्ह्यातील जे नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू। काय सांगता येईल, काय वाटतंय? सध्या पावसाळी अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये नेमके बीड जिल्ह्याच्या विकासाचे जे विषय आहेत कोणकोणते विषय प्रलंबित आहेत ते मांडले पाहिजे, तर काय वाटतंय? आता खरं तर बीड जिल्ह्यातील विषय हे दर अधिवेशनामध्ये मांडले जातात, परंतु पूर्ण होत नाहीत। पहिले तर जे विषय पाठीमागं मांडले होते त्याचं ऑडिट झालं पाहिजे। ज्या अधिवेशनामध्ये पाठीमागं जे मुद्दे त्यांनी स्वीकारले होते त्याच्यावरती किती काम झालं आहे का नाही ते झालं पाहिजे। खरं तर बीड जिल्ह्यामध्ये वॉटर ग्रीड योजना ही देवेंद्र फडणवीस हे 14मध्ये मुख्यमंत्री असतानाच ती वॉटर ग्रीड योजना ही मराठवाड्यात आणि बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राबवू असं त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि ते इस्रायलच्या कंपनीला ते टेंडर देखील दिलं होतं। त्या वॉटर ग्रीड योजनेचं काय झालं त्याच्यात देखील प्रश्न उपस्थित केले पाहिजे। बीड जिल्ह्यामध्ये ज्या केंद्राचे आणि राज्याचे जे मोठे प्रोजेक्ट राबवणार आहेत, जसे की एअरपोर्ट असेल, जसे की मोठ्या काही पाठीमागं रेल्वेच्या बाबतीतचे उद्योगधंदे मोठे येतील, या विषयावरती प्रश्न विधानभवनामध्ये चर्चेत मांडले पाहिजेत। आणि शेतकऱ्यांमध्ये ह्या पाठीमागं जे पीक विमे आहेत, पेंडिंग पीक विमे आहेत शेतकऱ्यांचे, त्या पीक विम्याच्या बाबतीतला प्रश्न अद्यापही सुटलेला नाही, तो प्रश्न देखील भवनामध्ये मांडला पाहिजे, चर्चा केली पाहिजे। नक्कीच या ठिकाणी बीड जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी जी योजना आहे ही राबवली गेली पाहिजे। अजून देखील नागरिक आपल्याबरोबर, काय वाटतं एक नागरिक म्हणून काय सांगतो? बीड जिल्ह्यातील जर पाहिलं तर 24-25चा जो पीक विम्याचा विषय आहे तो विषय मागील कित्येक म्हणजे आंदोलनं करूनही तो सुटलेला नाही, तो विधानभवनात हा मांडला पाहिजे आणि तो सुटला पाहिजे। त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये जलजीवनची झालेली कामं अतिशय निकृष्ट दर्जाची आहेत आणि एकही योजना, माझ्या मताप्रमाणे तर एकही योजना आज कार्यान्वित नाही। त्या कार्यान्वित होण्यासाठी आज विधानभवनात आवाज उठवून त्या जलजीवन सारखी योजना ही व्यवस्थित राबवली पाहिजे असं त्यांचं मत आहे। तुम्हाला काय वाटतं? बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मूलभूत शाळा ज्या आहेत जिल्हा परिषदेच्या 58 शाळांना इमारत नाही, तर तब्बल 450 वर्गखोल्या धोकादायक मोडकळीस आलेल्या आहेत असं जिल्हा प्रशासन दिलेलं आहे। आमचं असं म्हणणं आहे की ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाची मूलभूत सुविधा ज्या आहेत, इमारत असेल, स्वच्छता असेल, पिण्याचं पाणी असेल, यासाठी तब्बल 69 कोटी रुपयांची आवश्यकता आहे। पालकमंत्री आणि जे विधानसभेमध्ये जे आहेत आमदार त्यांनी प्रश्न मांडला पाहिजे आणि बीड जिल्ह्याला ग्रामीण भागातील शेतमजूर असतील, ऊसतोड मजूर असतील, यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी भांडलं पाहिजे, निधी उपलब्ध करून दिला पाहिजे असं शाळा दुरुस्त झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। तुम्हाला काय वाटतंय? शेतकऱ्याशी आणि कष्टकऱ्यांशी निगडीत असलेला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना हा संपूर्णपणे या महाराष्ट्रात बंद आहे गेल्या 1 वर्षापासून। तर गायगोटे, सिंचन विहिरी, पानंद रस्ते हे झपाट्याने या ठिकाणी होणं गरजेचं असतानाही ते बंद आहे। अनेक पानंद रस्ते या ठिकाणी झाल्याचं या ठिकाणी आपण पाहतोय। जर रस्ते करू दिले नाही त्या संदर्भामध्ये देखील शेतकऱ्यावर गुन्हे देखील दाखल झाल्याचं आपण पाहिलं। तुम्ही म्हणता रस्ते झाले नेमकं काय? नाही, आता हे सरकार नुसतं बावनकुळे साहेब म्हणतात कारवाई केली जाईल, 4-5% गरीब शेतकऱ्यावर कुठंतरी कारवाईचा पडगा उगारला जातो आणि धनदानगे जे पदाधिकारी असे 95% लोकांनी आणखी त्या ग्रामीण भागात जाऊन बघा, रस्ते नकाशावर असताना सुद्धा ते होऊ देत नाहीत। तर हे सर्व विषय रस्ते, पिण्याच्या पाण्यामध्ये तर करोडो रुपयाचा घोटाळा आहे। आणि विशेष म्हणजे दुर्दैवी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समितीसारख्या महत्त्वाचा ग्रामीण भागाशी निगडीत असणाऱ्या 10 वर्षापासून पिंडीवर साप बसलेले काही अधिकारी कर्मचारी बसलेले आहेत, त्यांच्या बदल्यात त्यांना कुणाचा आशीर्वाद आहे? या ठिकाणी शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे। तुम्हाला काय वाटतं एक शेतकरी म्हणून? गावातले मजबूत रस्ते पाहिजेत, तर आजपर्यंत मजबूत एक बी गावात मुख्य रस्ते नाहीच बीड तालुक्यामध्ये। बीड तालुक्यामध्ये मूलभूत जे मजबूत रस्ते असतात ते रस्ते नाहीत, मग आमदारांना तुम्ही गेले नाही का? आमदारांना भेटले नाही का? भरपूर वेळेस आमदारांना बी गाव म्हणजे खेड्यापाड्यातले लोक भेटलेले आहेत, पण करू म्हणते प्रत्येक इलेक्शन आल्यानंतर करू असं त्यांचं मत आहे। तुम्हाला काय वाटतं एक नागरिक म्हणून काय वाटतं? बीड जिल्ह्यामध्ये घरकुल असेल, शौचालय असतील, रस्ते असतील, शाळा असतील आणि ऊसतोड कामगारांचं वेतन असेल, त्यांचं शिक्षण असेल, त्यांचं सामाजिक बांधित्व जे काय असेल याच्यामध्ये मूलभूत उपयोजना केल्या पाहिजेत असं या ठिकाणी मला प्रामुख्याने म्हणावंसं वाटतं। तुम्हाला काय वाटतं बीडकर म्हणून काय वाटतं? काय अपेक्षा आता अधिवेशन चालू आहे, एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आता? मी शिक्षक राहिलेला असल्याने आमचं प्रथम प्राधान्य तर शिक्षणावरच आहे। डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे
अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सरकारनं जी आपली अगोदरची सरकारची महत्त्वाची मूलभूत संकल्पना होती कल्याणकारी शासन म्हणायचो आपण, तर त्या कल्याणकारी शासनाकडे सरकारने जरा वळावं. आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत 6 गरजा त्यावर अधिक काम करावं. रस्ते बनवणं म्हणजे केवळ राज्याचा आणि शहराचा जिल्ह्याचा विकास नव्हे. जे रस्ते बनवले जातात त्याची काय अधोगती होते, किती लवकर होते, वारंवार आपले डॉक्टर ढवळे सातत्याने व्हिडिओमधनं दाखवत असतात. प्राधान्याने शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी आणि आता आपली खरीपाची पेरणी होते, लगेचच खरीपाच्या पिकाची जे आपण मिनिमम हे म्हणतो त्याचं प्राईस आहे, हे आधारभूत किंमत आहे, ही शासनानं निश्चित करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचं काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्यामध्ये दखल घेत. नक्कीच काय वाटतंय बीडकर म्हणून काय वाटतं? मुख्य प्रश्न असा आहे की बीडमध्ये कायदा सुव्यवस्था एवढा बोजवर उडवलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये बीडला बिहार म्हटलं जाते. त्यामुळं मुख्यमंत्री तथा केंद्रीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. नवनीत कावतसाहेब यांचं कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ढोल पिटला जातो. मात्र जर तुम्ही आकडेवारी पाहिली पूर्ण वगैरे तर अत्यंत दयनीय आहे, शोकास्पद. त्यामुळं बीडकरांची अशी मागणी की आमचा बिहार झाला म्हणण्यापेक्षा आणि आमची सर्व महाराष्ट्रामध्ये बदनामी या करण्यापेक्षा सर्व गोष्टीला कारणीभूत कोण आहे नेमकं? या सर्व कारणीभूतला पोलीस प्रशासन कठोर कारवाई करत नाही. धनदांडगे असतील, माफिया असतील, जे असतील त्यांच्यावर जो दणका म्हणतो केवळ पोलीस प्रशासनाचा दणका सर्वसामान्य माणसाला असतो. या धनदांडक्यावर पुढाऱ्यावर का नाही हा मला पडलेला प्रश्न आहे. हे जर सरळ केले तर आपोआप कायदा सुव्यवस्था नीट होणार आहे आणि आमचं बीड बदनाम होण्यापासून वाचणार आहे. त्यामुळे बीडकरांच्या वतीनं विनंती आहे की पोलीस प्रशासनानं आणि गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचा जिल्हा बिहार होण्यापासून वाचवा अशी आमची विनंती आहे. नक्कीच आपण या ठिकाणी पाहायला गेलं तर ग्रामीण भागातील ज्या पायाभूत सुविधा आहेत या शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. शेतकऱ्याचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्याचबरोबर ज्या ग्रामीण भागातील गावामधील ज्या योजना आहेत त्या देखील व्यवस्थित राबल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर मराठवाडा वॉटर ग्रीडसारखी जी महत्त्वाकांक्षी योजना आहे ती देखील राबवली पाहिजे. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्यात होत असलेल्या ज्या विविध घटना आहेत, जे क्राईम आहे हे थांबलं गेलं पाहिजे असं या नागरिकांनी या ठिकाणी प्रामुख्याने मागणी केली. मात्र यावर आता बीड जिल्ह्यातील 6 विधानसभा मतदारसंघातील 6 आमदार आता कशा पद्धतीनं हे प्रश्न मार्गी लावतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.